हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता दुपारी 2 वाजत आलेत आणि सगळी माझी कामं वगैरे झाली होती. मला सोनाक्षीला जेवण करायचं होतं. तर येताना आंबा आणला होता, म्हणजे कैरी आणली होती आणि एवढी आंबट आहे ना, बापरे खूप आंबट आहे. गावाला भैया एवढ्या मोठी पाटी भरून पिशवी भरून कैऱ्या आणायचा, आंबे आणायचे गावचे, किती गोड आंबे आणि कैऱ्या पण असत. आणि ही कैरी एवढीशीच आहे, 10 रुपयाची एक कैरी आहे. तर मग सोनाक्षीला खायची होती, म्हटलं ठीक आहे. मग घेतली होती, आतून तर पिवळी झाली, म्हणजे पिकायला लागल्यासारखी झाली, पण आंबट खूप आहे. तर खाते की नाही काय माहिती. आणि मुंबईला ना थोडं काय असं खाल्लं कैरी किंवा थंड लगेचच आजारी पडतात. तर ही कैरी खाणार म्हणते आणि कैरी खूप आंबट आहे, खोकला वगैरे होईल. मुंबईला आलं की लय नाजूक जीव झाल्यासारखं होते. गावाला काही खा, काही होत नाही, थंड खाऊ देत, आंबट खाऊ देत, काहीच होत नाही. आणि मुंबईला थोडंफार थंड किंवा आंबट असं काही फ्रीजमधलं खाल्लं की लगेचच आजारी पडतो. मी असू देत किंवा माझी पोरं असू देत, अजिबात सहन होत नाही. तरी पण त्यांना आता फ्रीजमधलं पाणी वगैरे पितात तर सवय झाली थोडीफार, नाही तर पहिलं अजिबात सहन होत नव्हतं. थोडं जरी पाणी पिलं तरी पण सर्दी व्हायची. तर ते बोलले, आम्हाला तू सवयच नाही लावली थंड पाणी वगैरे प्यायची, सगळे पितात, आम्हाला पिऊ देत नाही. कारण थोडं जरी पिलं की आजारी पडायचे, त्यामुळे मग त्यांना फ्रीजमधलं पाणीच पिऊ देत नव्हते. आता या वर्षीपासून, म्हणजे या उन्हाळ्यामध्ये त्यांनी पाणी वगैरे थंड प्यायला सुरुवात केली. फ्रीजमधलं पाणी हे पितात आणि मला तर आवडत नाही, मला म्हणजे सहनच होत नाही, त्यामुळे मी पितच नाही. पण डेरा आणला होता यावर्षी मी, 350 रुपयाचा डेरा घेतला होता. म्हटलं माठातलं पाणी गार असतं, तेच पिलेलं चांगलं, पण तसं तर फ्रीजमधलं पाणी पिलेलं चांगलंच नसतं. आपल्या डेऱ्यातलं पाणी किती भारी गार एकदम लागतं आणि चव पण भारी लागते डेऱ्यातल्या पाण्याची. डेरा घेतला आणि त्याच्यातलं पाणी पितो मी आणि हे पण पोरं आणि आई फ्रीजमधलंच पाणी पितात. तर असं तर जेवण करायचं, हे जेवायला. आणि तर पाणी वगैरे शाळेतून आलेलं भरून घेतलं. आता मी सोनाक्षी जेवण करतो. परत अर्णवला शाळेतून आणायला जायचे. आज शनिवार आहे, तर सोनाक्षीची शाळा लवकर सुटली. अर्णवची पण शाळा लवकर सुटणार आहे. सोनाक्षीची 11:15ला सुटली. तिला घेऊन आले शाळेतून. जातानाच अर्णवला घेऊन गेले होते, कारण त्याची शाळा 12:30ला भरते. 1 तासात येण्यात जाण्यातच तेवढा वेळ जातो, त्यामुळे मग जाताना त्याला पण घेऊन जाते सोबत. मग शाळेत सोडते त्याला 12:15पर्यंत. सगळे वर्गात घेतात मुलांना. आता पाणी वगैरे मध्ये झाले बघा, जेवण करतो. कपडे वगैरे घड्या करून ठेवायचे होते, ते पण सगळे ठेवून घेतले. आता सगळे कामं झालेत. आता व्हिडिओ वगैरे बनवायचे, ते अपलोड करायचे आणि 4:30पर्यंत परत शाळेत अर्णवला आणायला जायचं. काय करतो अर्णव? मॅगी बनवते. मी आता उपमा बनवणार आहे ना. उपमा खाणार नाही, उपमा खाणार आहे थोडासा. तरी पण त्याला मॅगी खायची होती. तर शाळेतून आलो, तर शाळेतून घेऊन आले आणि त्याला मॅगी खायची इच्छा झाली. तर त्यांनी मॅगी बनवली, पहिल्यांदाच बनवायला लागला. म्हटलं मग मी बनवतो मॅगी म्हणून. सारखं नका बंद चालू करू, राहू दे. बास झाली. शिजली का मॅगी? शिजली. दाखव सर. बघ, तर त्यांनी मॅगी बनवली. गॅस चालू करू देत नाही मी त्याला आणखी. गॅस मी चालू करून दिला. बाकी त्यांनी मॅगी टाकली त्याच्या शिजण्यासाठी. हे काढायला एवढं सूप सुट्टी पाहिजे खूप सूप टाकलंय, पाणी भरपूर झालंय मॅगीत, पाणी भरपूर टाकलंय. तर मॅगीचे टेस्ट जाणार त्याची. किती सूप टाकलं, किती तू पाणी टाकलं त्याच्यात. अजून एक मसाला. तर मी म्हटलं एवढं नको टाकू, तू बोला मला सूप पाहिजे. साड काय करतो आता सांग ना. अजून एक मग मला पॅकेट टाकू दे मसाल्याचं. आणखी एक टाकतो. टाक मग. आवर पटकन, मला उपमा बनवायचा. मला नाश्त्याला उपमा बनवायचा. तोपर्यंत मी तयारी करते, कांदे वगैरे कापून घेते. तोपर्यंत पप्पा पण येतील, उपमा नाश्त्याला होईल. आणि मला रेसिपी पण शूट करायची टिफिनसाठी उपम्याची. तर अर्णवला घेऊन आले शाळेतून. चला रेसिपी वगैरे थोडीशी शूट करावी. टाईम आहे 5:30 वाजले. 6:30पर्यंत व्हिडिओ बनवून होईल. तोपर्यंत हे पण येतात 6:30 पावणे 7पर्यंत. आणि आमची रुबी मॅडम आले बाहेरून फिरून. आता तिला पेडिग्री खायची, तर कशी लाडीगोडी लावते मला. चल तुला खाऊ देते, चल. आणि हे पहा, रुबी मॅडमची झोप चालली. दिवसभर एवढा झोपा काढते ना, खाती, पाणी पिते आणि परत झोपते. दिवसभरीचं झोपायचंच काम आहे. आणि 9-10 वाजले की मग मस्ती करत राहते. तर हे कामावरून आलते त्या दिवशी लवकर. तर शनिवारी हा व्हिडिओ मी बनवला होता आणि 6 वाजताच ते आले होते. आणि मी रेसिपी शूट करत होते. त्यांना खूप भूक लागली होती. म्हटलं त्यांना पण नाश्त्यासाठी होईल आणि मला उपमा पण बनवायचा होता. तर म्हटलं पटकन बनवून घेते. तर ते म्हटले लवकर बनव, मला भूक लागली. आणि त्यांना मी सांगत होते की रुबी बघा ना किती झोपते. म्हटलं दिवसभर झोपा काढत असते, खूप आळशी झाले, आपल्याकडे आली म्हणून खूपच ते आळशी झाले, असं म्हटलं मी त्यांना. तर त्यांना वाटलं की
त्यांनाच मी आळशी म्हणते, म्हणजे आपल्या घरात आली म्हणून ते आळशी झाले. तर ते मला म्हणतात तुझ्यावर गेली, तुझ्यासारखीच झाली आळशी. म्हटलं मी तुम्हाला म्हटलं आहे का आळशी की तुमच्यावर गेली म्हणून तुम्ही का तुमच्या अंगावर ओढून घेतात. तेवढं मला हसायला आलं ना, म्हटलं स्वतःवरती ओढून घेतात की रुबी आपल्या घरात आली म्हणून आळशी म्हणले तर तुम्ही तुमच्यावरच ओढून घेतात. तर खरंच मला लय हसायला आलं. त्यांनी त्यांच्यावरच ओढून घेतले की मलाच म्हणते आळशी म्हणून. म्हटलं तसं नाही, मी म्हटलं तुम्हीच तुम्हाला तसं म्हणून घेतात म्हटलं. तर असं इथं माझी रेसिपी वगैरे बनवायचं काम चालू होतं. आणि शनिवार असल्यामुळे अर्णवला हाफ डे होता, तर त्याला 4:45लाच त्याची शाळा सुटणार होती. मग शाळेत गेले. म्हटलं रेसिपी बनवायला घेतली तर अर्धीच बनवून होईल, अर्ध्या तासात ठेवून परत त्याला आणायला जावं लागेल. त्यामुळे म्हटलं अगोदर शाळेतून घेऊन येते आणि नंतर मग 5:30 ते 6:30पर्यंत रेसिपी बनवून होईल. तर मग 5:30ला मी बनवायला घेतली आणि हे पण 6 वाजता आले. मग पटकन बनवली आणि खरंच एवढा भारी उपमा झाला होता ना. त्याच्यामध्ये मी गाजर, काजू वगैरे टाकून बनवलेला. एक नंबर झाला होता चवीला. तर मग हीच मी टिफिन रेसिपी असं मला बनवायचं होतं. तर रेसिपी वगैरे मी इथं बनवून घेतली आणि चहा पण एकीकडे ठेवला होता. त्यांना खूप जास्त भूक लागली. म्हटले काय तुझं व्हिडिओचं काम चालू आहे, पटकन बनवून दे मला खायला. आणि मग त्यांना चहा, उपमा वगैरे दिला. अशा पद्धतीने मी रेसिपीचे व्हिडिओ वगैरे शूट करते. आधी सगळी तयारी करून घ्यावी लागते. शाळेतनं आलेल्या सगळी अगोदर तयारी केली, तोपर्यंतच हे आले होते. मग लगेचच उपमा बनवून घेतला आणि त्यांना चहा, उपमा दिला. सोनाक्षी ट्युशनला गेली होती. म्हटलं ती आल्यावरती गरम गरम उपमा खाईल. सकाळी टिफिन घेऊन जातात दोघं पण दुपारी टिफिन खाल्ल्यानंतर पण 5-6 वाजता किती भूक लागते. त्यामुळे म्हटलं सगळ्यांनाच नाश्त्याला होईल. आणि टिफिनला कसं आपण एक भाजी सुक्की आणि चपाती वगैरे देतो. त्यामुळे मग संध्याकाळी कामावरून आलं की खूप जास्त भूक लागलेली असते. तर म्हटलं सगळ्यात अगोदर त्यांनाच देते नाश्ता आणि कसं झालं आहे ते विचारते. तर चला मग आता यांना उपमा आणि चहा देते. त्यांचं रिॲक्शन बघूया काय बोलतात. त्यांना म्हटलं व्हिडिओमध्ये या, तर आधी नाही बोलले, नंतर मग आले. चला मग आता त्यांना नाश्ता वगैरे देते. हे घ्या उपमा. हां छान. भूक कसं खूप झालंय? लागलेली मला. आता खाल्ल्यावर सांगतो तुला. हो ना. हो, तुमच्यासाठी उपमा बनवलाय मी. छान छान छान, धन्यवाद, थँक्यू. मस्त झालं. छान झालं. आता मला भूक लय लागली, खातो मी. खा खा. चहा पण केली होती. ओके. मला रेसिपी पण बनवायची होतीच, तर म्हटलं रेसिपी पण होईल आणि त्यांना नाश्त्यासाठी पण होईल. तर माझा आता उपमा बनवून झाला, त्यांना खायला दिलं. त्यांना खूप भूक लागली होती आणि उपमा एकदम भारी झाला. त्यांना तर आवडला. पोरांनी खाल्ला आणि आणखीन आरवने आत्ताच मॅगी करून खाल्ली आणि सोना ट्युशनला येईल आता. तर चला मग असंच होता आजचा लॉंग व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. बाय.